सोशोलॉजी हा जो विषय आहे तो कुणासाठी आहे हे लक्षात घ्या. ज्याला फक्त ना डोळ्याला झापडं लावायचे आहेत आणि कुणीतरी सांगितलं वाचायचंय, पाठ करायचंय, लिहायचंय, त्यांच्यासाठी सोशोलॉजी नाही. सोशोलॉजी कुणासाठी आहे? ज्याला आवडतं विचार करायला, ज्याला जमत नाही पाठांतर करायला, त्यांच्यासाठी हा सोशोलॉजी आहे. ज्याला पाठांतर जमत नाही ना त्याच्यासाठी सोशोलॉजी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. कारण सोशोलॉजीमध्ये पाठांतर नाही आहे. सोशोलॉजीमध्ये काय आहे? विचार आहे. जे वाचताय ते घरामध्ये लगेच अप्लाय करायचं. तिथे मी वाचलंय की लिंगभाव कसा विकसित होतो, मी तिथे वाचलंय की एक्सप्लॉयटेशन ऑफ जेंडर, मी तिथे वाचलंय पितृसत्ता काय आहे, मी माझ्या घरात बघितलं पाहिजे, माझ्या घरामध्ये पितृसत्ता कशी काम करते, पुरुष आणि स्त्रियांचे संबंध कसे आहेत मला ते बघायचंय. हा असा सब्जेक्ट आहे. हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. हा थिंकिंग बेस्ड सब्जेक्ट आहे. विचार करायला ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट द बेस्ट आहे.